आपल्या एरपिस्टन ब्रिजच्या बाबतीत आणि तिथल्या रहिवाशांच्या बाबतीत देवेंद्रजी साहेबांजवळ मीटिंग झाली. शिंदेसाहेबसुद्धा होते, असे शेलार साहेब होते आणि त्या मीटिंगमध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. मी नाही म्हणतो 5-6 वर्ष अशा पद्धतीने म्हाडा आणि MMRD अधिकाऱ्यांजवळ बसून अशा पद्धतीने भविष्याचं प्लॅन तुम्ही करा. तिथे मोठं असं खत्री कंपाऊंड आहे. आज नाही म्हणतो 2-3 एकरचा तो प्लॉट आहे. ह्या प्लॉटवरती ह्या लोकांना सगळ्यांना शिफ्टिंग करून 33-9 ह्यांना बसवून चांगली जागा देऊन ह्यांना भविष्याचं, कारण जे गिरगावमध्ये झालं ते माझ्या नायगावमध्ये नको आहे, ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आज मला यश आलं आहे. इथे जे आमची जे मुलाखत झाली, संजय जे मुखर्जी होते त्यांच्यावर कालिदास कोळंबकर पर्सनली बसले होते. त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या इथे असा एक प्रस्ताव तिथे पास झाला म्हणजे देवेंद्र फडणवीसजी, आणि ती गोष्ट कोळंबकर साहेबांना फोन करून आशिष शेलारजींनी सांगितली. ती अशी गोष्ट सांगितली की तिथले जे पहिला 19 जे बाधित जे इमारत आहे तुम्हाला MMRD तर्फे तिथेच आम्ही पूर्ण वचून तिथेच करून देऊ.